संतांचे उपकार काय सांगू मी संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे आशी वावे उतराई ठेवितो पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती काय द्यावे आशी व्हावे उतराई ठेवितो पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती तैशे मज येती सांभाळीत काय द्यावे अशी वावे उतराई ठेवितो पायी जीव थोडा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या मार्ग संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या
करी संतांच्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुझा आठविना आपणा ते विसरवी आनंद. घालितेशे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा. किंबहुना आज 5व्या दिवशीची सेवा माझ्याकडे अल्पशा पामरावकडे आलेली आहे. दत्त जयंतीनिमित्त परमपूज्य सद्गुरू अण्णा यांच्या प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताह चालू असलेला 5व्या दिवशी सेवा माझ्याकडे आलेली आहे. काय सांगतात महाराज या अभंगातून? संत महात्मे या जगावरती जे उपकार केले कृतज्ञतेचे उद्गार या तुकोबारायांनी या अभंगातून व्यक्त करतात. काय सांगू म्या संतांचे उपकार, किती सांगावं. जी गोष्ट सांगता येत नाही त्या क्रियापदाला काय म्हणतात? अनंत उपकार आहेत. जशी समुद्रामधील पाणी आपल्याला मोजता येत नाही त्या पद्धतीने संत महात्मे या जगावरती आमच्या तुमच्यावरती इतके उपकार केले आहेत आणि ते उपकार न सांगणार आहेत. म्हणून महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, काय सांगू मी आज संतांची उपकार. काय उपकार केले आमच्या तुमच्यावरती? मज निरंतर जागविती, आम्हा तुम्हाला जाग करण्याचं काम, सन्मार्गाला लावण्याचं काम, अज्ञानरूपी अंधकारामध्ये झोपलेल्या जीवाला जाग करून परमार्थाच्या वाटेवर सोडण्याचं काम संत महात्मे करतात. मज निरंतर जागविती, जाग करतात. आणि तुकोबाराय म्हणतात मग जाग करते त्याच्याबाबत त्यांना काय दिल्यानंतर उतराई होईल? काय द्यावे अशी व्हावे उतराई. त्यांना काय दिल्यानंतर आपण त्यांच्या उतराईतून मुक्त होऊ. काय दिलं तरी उतराई होईल? ठेवी तो पायी जीव थोडा. आपण जीव ठेवणं म्हणजे पायावरती जीवभाव संतांच्या चरणी समर्पण करणे. हा जीव सुद्धा या ठिकाणी अपुरा पडतो. तुकोबाराय सांगतात जीव देणं म्हणजे काय? जीव ठेवणं म्हणजे पायावरती हा जीव सुद्धा अपुरा पडतो. इतके संत महात्मेने आमच्या तुमच्यावरती उपकार केले. पुढे महाराज सांगतात आणि काय करतात संत महात्मे? सहज बोलणे हितोपदेश. संत महात्मे सहज बोलतात. त्यांच्या आले मुखा वाटे अमृता वचन उत्तीर्णता येणे नोहेजन. संत महात्मे सहज त्यांच्या मुखातून शब्द गेला तरी सुद्धा आपल्याला आपला उद्धार होत असतो. सहज त्यांनी आपल्याला अवगत आपल्याला उद्धरून जाण्याचा मार्ग सांगतात. सहज बोलणे उपदेश. आणि काय करतात? करुणी सायास शिकविती. सायास करून कष्ट करून आम्हा तुम्हाला शिकवतात. बाबांनो याच मार्गाने चला, याच मार्गाने गेल्यानंतर तुम्हाला भगवंत गाठ पडेल किंवा ह्या सन्मार्गाने गेला तर तुमचा जीवाचा उद्धार होईल. असे संत महात्म्याच्या व्यतिरिक्त या जगतामध्ये कोणी सांगणार आपल्याला आम्हा तुम्हाला कोणी नाहीत. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. काय द्यावे अशी व्हावे उतराई, ठेवित्वा पायी जीव थोडा. आणि कसं आपल्याला सांभाळतात? शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती, तैशे मज येती सांभाळी. ज्याप्रमाणे गाय आपल्या वासराला आपल्या चित्तामध्ये सांभाळते त्या पद्धतीनं संत महात्मे आम्हाला तुम्हाला सांभाळतात. गाय ज्याप्रमाणे वासराला सांभाळते आपल्या चित्ता अंतःकरणामध्ये त्याप्रमाणे संत महात्मे आम्हाला सांभाळतात. तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती, त्याचप्रमाणे तैशे मज येती सांभाळीत. काय द्यावे अशी व्हावी उतराई, ठेवित्वा पायी जीव थोडा. अभंगाचा सरळ भावार्थ संपलेला आहे. विठोबा कारण मी नेहमी सांगत असतो संत महात्मे 3 इच्छेने भूतलावरती अवताराला येतात. स्वइच्छा, परिच्छा आणि अनिच्छा. स्वतःच्या इच्छेने जन्माला येतात आणि स्वतःच्या इच्छेने निघून जातात. त्यांना संत म्हणतात. अण्णा महाराजांनी वाटलं आपल्या अब्दुल लाटीमध्ये अवताराला यावं आणि संपूर्ण या पंचकृषीतील लोकांना
सन्मार्गाचा रस्ता दाखवावा आणि याला उद्धरून जाण्याचा मार्ग दाखवण्यासाठी आपल्या या लाट नगरीमध्ये अवताराला आले. खरं बघायला तर आमचा तुमचा भाग्य म्हणायला लागेल युवराज महाराज. कारण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 52 संत होऊन गेले, त्यामध्ये महाराष्ट्रात 48 संत होऊन गेले. त्यापैकी जवळच आपले मुक्तेश्वर महाराज, संत बाळूमामा आणि अण्णा महाराज. पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन ते देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. त्यांना वाटलं या लाट नगरीमध्ये अवताराला यावं आणि संपूर्ण कुळाचा नव्हे संपूर्ण परिसरातील आमच्या तुमच्यासाठी उद्धाराला अवताराला येऊन उद्धार करण्यासाठी, सन्मार्गाचा रस्ता दाखवण्यासाठी. संत कोणाला म्हणावं? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव ते तिची जाणावा. मृदू सभाय नवनीत तैशे सज्जनाचे चित्त. आणि तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे त्या तोची भगवंताची मूर्ती. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. त्या पद्धतीने अण्णा महाराज अवताराला साक्षात दत्तात्रयाचा अवतार धारण करून आमच्या तुमच्या पावन करण्यासाठी, सन्मार्गाचा रस्ता दाखवण्यासाठी लाट नगरीमध्ये अवताराला आले. अण्णांचं एक वैशिष्ट्य होतं, कुठलाही भजन त्यांना लई आवडायचं. काय युवराज महाराज? आणि आमची तुमची पुण्याई मोठी आहे म्हणायचं. त्यांच्याबरोबर भजन करण्याला साक्षात संततेची देव, देव तिची संत निमित्त त्या प्रतिमा. देव चालत्या बोलत्या देवाबरोबर आम्ही भजन केलो, इतकं भाग्यवान आहेत. नवे नवे लाट नवे पंचकृषी लोकांनी दर्शन घेतलं, त्यांच्याबरोबर बोलणं पण केलो. ज्यावेळी ज्ञानोबा तुकोबा अवतार आले त्या लोकांना त्यांची महती कळाली नाही. आता ज्ञानोबारांच्या पादुका घेऊन आळंदीच्या वाटेवर चालतो. तसं अण्णा महाराजांचं आम्हाला महात्म्य, आमचं इतकं भाग्य आहे. त्यांच्याबरोबर साक्षात मी भजन सुद्धा करायचं आम्हाला योगाला. किती 10-12 वर्षे. आणि दररोज दर्शन, संत चरण सहज लागता वासनेचे बीज जोडणे. संतांचं दर्शन आम्हा तुम्हाला भाग्य आहे. कारण पुण्य असल्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. सर्वसाधारण पुण्य, पारलौकिक पुण्य आणि पारमार्थिक पुण्य. ज्यांच्या पदरामध्ये सर्वसाधारण पुण्य आहे त्यांना पैसा अडका वाड्या गाड्या बंगला मिळेल, परंतु पुण्यही मिळणार नाही. पारलौकिक पुण्य असेल तरीसुद्धा त्यांना थोडंफार भजन वगैरे काहीतरी येईल, परंतु घरातच बसेल. परंतु ज्यांच्या पदरामध्ये पारमार्थिक पुण्य आहे, कीर्तन ऐकणं म्हणा, भजन करणं म्हणा, इथं अण्णा महाराजांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सप्त्याला येणं म्हणा, हे पारलौकिक पुण्य पारमार्थिक पुण्य असल्याशिवाय असल्या गोष्टी असेल ज्याची पूर्व सामुग्री त्यांच्या जिभेवरी हरीचे नाम सहजासहजी येत नाही. तसं अण्णा महाराज तुम्हाला लाट नगरीमध्ये अवताराला आले आणि आमचा तुमचा उद्धार करण्यासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जे कष्टविती परोपकारी अखंड नामस्मरण केलं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. अण्णांच्या मुखातून सतत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एक क्षण सुद्धा त्यांची वाया गेले नाहीत. म्हणून अण्णा महाराज अवताराला येऊन आमचा तुमचा उद्धार केले. म्हणून महाराज पहिल्या अभंगाच्या चरणामध्ये सांगतात, काय सांगू म्या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संत महात्मे अवताराला आले आमचा तुमचा उद्धार करण्यासाठी आणि ते कृतज्ञतेचे उद्गार आहेत तुकोबारा या अभंगातून व्यक्त करतात. संतांनी तर उपकार केले, परंतु ज्यावेळी भगवंतांनी सृष्टीची निर्मिती केली त्यावेळी काही लोकांची निर्मिती केली आमच्या तुमच्यावरती उपकार करण्यासाठी. शास्त्रामध्ये असं सांगतात, रवी चंद्रो घना वृक्ष नदी गावश सज्जना. 6 जणांचे आमच्यावरती उपकार आहेत. रवी म्हणजे सूर्य, सूर्याचे आमच्यावरती उपकार आहेत का नाही? सूर्य जर उजडला नसता तर काय गोंधळ झाला असता बरं. आतापर्यंत सूर्य 12 तास आम्हाला विनामूल्य सेवा देतो. आजपर्यंत बिल आले काय? घरामध्ये आम्हाला लाईट बिल महिना झाल्यावर 1100, 1500, 2000 रुपये येते. परंतु कुठलाही मोबदला नसताना सूर्य आपल्यावरती उपकार करतो, म्हणजे सूर्याची सुद्धा उपकार आहेत. दुसरा नंबर आहे चंद्राचे सुद्धा उपकार आहेत. चंद्रामृत्यूमध्ये वनस्पती अन्न पाकवदशेला अन्न तयार करते वनस्पती, म्हणून ही सृष्टी सगळी जगलेली आहे. चंद्राचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. रवी चंद्रो घना. पावसाचे सुद्धा उपकार आहेत. जर पाऊस पडला नाही तर 1972चा दुष्काळ कसा पडला की नाही, लोक हुरपळून मेली असती. पडत असताना पाऊस भेदभाव अजिबात करत नाही. ही काळी जमीन आहे, माड जमीन आहे,
सुपीक आहे, नापीक आहे, सगळ्या ठिकाणी समभावाप्रमाणे पाऊस पडतो, सृष्टीचा समतोल राखतो आणि आनंदाने आम्हा तुम्हाला जगण्यासाठी अन्न वनस्पती म्हणा आपण जे पेरतो ते उगवण्यासाठी पावसाचा आपल्याला उपयोग होतो, म्हणून पावसाचे सुद्धा उपकार आहेत. 4था नंबर आहे वृक्ष. झाडाचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत की नाही. झाड सावली देते, ज्या त्या ऋतूमध्ये आपल्याला फळं खायला मिळतात, लाकूड आपल्याला उपयोग होतो, म्हणजे झाडाचे सुद्धा उपकार आहेत. नदी वाहत असताना दोन्ही बाजूनी सुजलाम सुफलाम करत असते. अनेक लोकांना, नदीच्या काठच्या लोकांना किती, शिरोळ तालुका बघा सुजलाम सुफलाम झालेला आहे. इकडे आपल्या बीड जिल्ह्याला गेलो तर काय परिस्थिती आहे. जात असताना दोन्हीकडच्या गावांना सुजलाम सुफलाम करत जाते नदी. आणि त्या नदीमध्ये, त्या गंगेमध्ये जर स्नान केलं तरी वाचे म्हणती गंगा गंगा सकळ जाती पापभंगा. जे काही पाप असेल ते पापसुद्धा त्या गंगेमध्ये स्नान करताना ते पापसुद्धा निघून जातं, म्हणजे नदीची सुद्धा उपकार आहेत. आता शेवटचा नंबर आहे गाय. गायीचे सुद्धा उपकार आहेत. 33 कोटी पण देवता म्हणतो. गायीच्या दुधापासून, देशी गायीच्या दुधापासून आपल्याला किती औषध तयार करायला मिळते. मूत्रापासून आपल्याला औषध मिळतो. शेण, त्याची शिंगापासून तर आपल्याला अनेक प्रकारचे गायीचे आपल्यावरती उपकार आहेत. 33 कोटी देव म्हणतो, धर्माची माय म्हणतो. गायीचे सुद्धा उपकार आहेत. आणि संतांचे तर बघायचं काम नाही, इतके अलौकिक संतांचे उपकार आहेत. परंतु 6 उपकार आहेत, परंतु हे 6 उपकार संतांच्या तुलनेत बसत नाहीत, कारण त्या ठिकाणी निरंतर किंवा अखंडता नाही. आता सूर्य बघायला गेला, काय कदम महाराज 12 तासच आपल्याला उजेड देतो आणि 12 तास आपल्याला अंधार देतो. संध्याकाळ झाले अंधार पडतो की नाही. अखंडता आहे काय, त्या उपकारामध्ये अखंडता नाही, म्हणून संतांच्या तुलनेत सूर्य बसत नाही. आता चंद्र पौर्णिमेलाच पक्व दिशेला होतो, म्हणजे संपूर्ण 12 तास उजेड देतो. आणि 12 दिवस काय करतो, 15 दिवस काय करतो, आपल्याला अंधारामध्ये, स्वतः अंधारात राहतो आणि दुसऱ्यांना सुद्धा, जगाला सुद्धा अंधारामध्ये ठेवतो. म्हणजे संतांच्या तुलनेत चंद्रही बसत नाही. आता झाडाची उपमा दिला. झाडाची फळे ज्या त्या ऋतूमध्ये 4-5 महिन्यामध्ये उलगडून जातो, किंवा 12 महिने त्या वृक्षाला फळं लागत नाहीत, म्हणजे संतांच्या तुलनेत झाडसुद्धा बसत नाही. नदी वाहते, सुजलाम सुफलाम करते, उपकार करते विना मोबदला. परंतु नदीमध्ये, त्या गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर शरीरानं पाप केलेलं पाप धुतलं जातं, परंतु मनानं केलेलं पाप त्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर जात नाही. परंतु संतांचं असं नाही. संत चरण रज सहज लागता वासनेचे बीज जळून जाई. पाप करण्याची वृत्तीच राहत नाही संतांच्या चरणावर, म्हणजे संतांच्या तुलनेत नदीसुद्धा बसत नाही. आता गाय सर्वांगाने पवित्र आहे. 33 कोटी आपण देवता म्हणतो, धर्माची माय. जरी सर्वांगाने पवित्र असेल तरी सुद्धा गाय मुखाने अपवित्र आहे. ते कसं तुम्हाला दृष्टांत सांगतो. एकदा ब्रह्मदेवाची भगवान विष्णू परमात्म्याची गाठ पडली. आता गाठ पडल्यानंतर ब्रह्मदेव स्वतःला मोठेपणा दाखवू लागले भगवान विष्णू समोर. म्हटले जगामध्ये सृष्टीची मी निर्मिती केलो. आता लाटेमध्ये जसा माणूस आहे तसं अखंड भारतामध्ये नाही, जगामध्ये सुद्धा एकासारखा एक माणूस मी घडू दिला. भिन्न भिन्न, जशी प्रकृती भिन्न आहे तसं त्यांचे विचार भिन्न, त्यांचं बोलणं भिन्न, दिसायला भिन्न, एकासारखा एक माणूस मी होऊ दिला नाही. भगवान परमात्मा विष्णू म्हटले मी माझ्यासारखा जगतामध्ये कुणी श्रेष्ठ नाही. आता सांगायला कोणाला, भगवान विष्णू काय सामान्य माणूस आहेत काय, देव आहेत काय, मग त्यांना सांगायला. त्यांनी म्हटले तू जरी सृष्टीची निर्मिती केलास, सगळ्यात श्रेष्ठ झालास, तर तुझी निर्मिती माझ्या बिंबी कमलापासून झाली म्हटले. मग दोघांच्यात मी श्रेष्ठ तू श्रेष्ठ वाद काय मिटायला तयार नाही. मग दोघेजण असू करू म्हटले भगवान शंकराकडे जाऊ म्हटले. आता दोघेजण भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकरांना म्हणायला लागले आमच्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण सांगा म्हटले. मग असं म्हटल्यानंतर तुम्ही काय करा, कोण श्रेष्ठ मी सांगतो, तुम्ही दोघेजण माझं 2 कामं करा म्हटले. ब्रह्मदेवाला सांगितलं माझा जो मुकुट आहे तो मुकुट शोधून आण म्हटले या दिशेला जाऊन. आणि भगवान परमात्मा विष्णूला सांगितलं माझा जो पादुका आहेत पादुका शोधून आण म्हटले. दोन्हीकडे 2 दिशेला निघाले. बरेच दिवस लोटले. भगवान विष्णूला काय पादुकाचा शोध लागला नाही. त्यांनी भगवान शंकराच्या पायाजवळ येऊन नतमस्तक झाले आणि त्या ठिकाणी बसून राहिले. इकडे ब्रह्मदेव फिरता फिरता बरेच दिवस झाले. जे लोक माणूस दिसतील त्यांना विचारायचे भगवान शंकराचा मुकुट कोण पाहिला काय, कोणी काही उत्तर द्यायला तयार नाही.
एक सदग्रस्त भेटले त्यांना आणि विचारले, भगवान शंकराचा मुकुट तुम्ही कुठं पाहिलं काय? म्हटले. तुम्ही कोण? म्हटले. भगवान मुकुटाचा शोध घेणारे. मी ब्रह्मदेव म्हटले. भगवान शंकराचा मुकुटाचा शोध लावणारे तुमच्यासारखे हजारो ब्रह्मदेव होऊन गेले म्हटले, आणि तुम्ही शोध लावता म्हटले. तिथून रिटर्न फिरले जंगलातून आणि त्यांनी विचार केला, शोध लागला नाही, परंतु शोध लागला खोटं का सांगायचं म्हटले. भगवान शंकरांना आपण श्रेष्ठ हे दाखवायचं म्हटले. मग त्याला काहीतरी साक्ष पाहिजे. मग जंगलामध्ये गाय चरत होती, त्या गाईला घेऊन आलं आणि सांगितलं, साक्ष तेवढं द्यायचं म्हटलं, भगवान शंकराचा मुकुटाचा शोध लागला म्हणून. ठीक आहे म्हटले. ते गाईला घेऊन आले. ब्रह्मदेवा शोध लागला काय? म्हटले. हो लागलाय म्हटले. कोण सांगताय? म्हटले. गाईला साक्षीला पुढे उभं केलं. गाईनं होकार दिला. राग आला भगवान शंकराला. ज्या मुखाने खोटी साक्ष दिलीस त्या मुखाने या मृत्यूलोकामध्ये माणूस मेल्यानंतर तुला विष्ठा सेवन करावं लागेल. म्हणजे सर्वांगाने पवित्र आहे परंतु मुखाने अपवित्र आहे, म्हणून संतांच्या तुलनेत बसत नाहीत. परंतु संत महात्मे निरंतर उपकार करतात. निरंतर उपकार करणारे अनेक घटक आहेत या सृष्टीमध्ये. तुम्हाला दोन दृष्टांत सांगतो. एक भूमाता आणि दुसरी जन्म देणारी माता. भूमाता आपल्याला ज्यावेळी आपण पेरायला जातो निरंतर बघा, काय बाबा या 6 महिन्यात पीक देतो आणि आता ऊस काढलायस, आता काय हरभरा पेरू नकोस, आणि ऊस काढलायस आणि रोटर मारून आता काय ऊस करून, असं काही म्हणत नाही. निरंतर आपल्याला पिकं देते म्हणजे त्याचे उपकार आहेत. आणि दुसरी जन्म देणारी माता. असं कुठल्या मातेला वाटते काय माझ्या मुलाचं 6 महिने चांगलं व्हावं आणि 6 महिन्यात त्याचं वाटूळ व्हावं? कुठल्याही माऊलीला वाटणार नाही. कारण लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, 80 कळवळ्याची जाती करी लाभाविनी प्रीती. किती उपकार आहे तो. मी सांगतो तुम्हाला, आईच्या आपल्यावरती 88 प्रकारचे उपकार आहेत. 2-3 महिने झाल्यानंतर त्या गर्भाला आईचे दूध त्या बाळाला शरीर धारण करण्यासाठी आतून दूध प्रवाहित होत असते. हाडं मजबूत होतात कारण त्या हाडामध्ये त्या दुधामध्ये कॅल्शियम असते. अशा कुठल्याही शास्त्रज्ञाला सांगता येत नाही दुधाचा रंग पांढरा का, कारण आईचा दुधाचा रंग पांढरा आहे म्हणून तो हाडाचा सुद्धा रंग पांढरा आहे. म्हणजे त्या आईच्या दुधामध्ये इतकी ताकद आहे आणि इतके त्या आईचे आमच्यावरती उपकार आहेत. मग 88 प्रकारचे जरी उपकार असले, प्रत्येक दूध कुठल्याही बघा, ज्यावेळी आपण दूध वाघिणीचं दूध काढतो, वाघिणीचं दूध काढत असताना त्याला सोन्याचं पात्र लागते. गरज पितळाचं पात्र जर त्या पात्रामध्ये दूध काढलं तर त्याला छिद्र पडतात, इतक्या त्या दुधामध्ये ताकद असते. म्हणून त्या वाघिणीचं जन्मलेलं जे बछडं असते ते जन्मल्या 2-3 तासामध्ये त्या हत्तीचं मुंडकं फोडतो. म्हणजे त्या दुधामध्ये इतकी ताकद असते. ज्यावेळी प्रभू रामचंद्र सीतामातेला घेऊन येत असताना त्रिकुट पर्वतावरती अंजनी मातेच्या दर्शनाला गेले आणि अंजनीच्या मातेचं दर्शन घेतल्यानंतर हनुमंतरायाने आपल्यावरती जे जे उपकार केले ते उपकार सांगायला सुरुवात केली. मी त्या हनुमंताला इतकं दूध पाजलं, शेतू बांधून त्या लंकेमध्ये जाऊन त्या रावणाचं मुंडकं उडवून तुमच्या पायावरती ठेवणे इतकं मी त्याला स्तनपान केले, परंतु हनुमंता माझ्या दुधातून तू उतराई होऊ शकला नाहीस म्हणून माझं दूध कमी पडलं. असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणू लागले, माते तुमच्या दुधाची ताकद काय? असं म्हटल्यानंतर अंजनी मातेनं ज्यावेळी स्तन पिळलं, आपलं स्वतःचं स्तन पिळल्यावर समोरच्या डोंगराचं पीठ झालं. त्या दुधामुळं ते दूध पिळल्यावर समोरच्या डोंगराचं काय झालं? पीठ झालं. म्हणजे इतकी त्या दुधामध्ये ताकद असते. छत्रपती शिवबाला पाण्यामध्ये घालून जिजाऊ माता काही कामानिमित्त बाहेर गेल्या आणि शिवबा पाण्यामध्ये उठले आणि रडायला लागले. रडायला लागल्यानंतर त्यातील एका दासीने विचार केला, शिवबा उठल्यात, आता हे निरोप आपण त्या जिजाऊ मातेला देण्यासाठी गेल्या. पुन्हा शिवबा रडत आहेत असं वाटल्यानंतर एक कुरवानी दाशी होती. ती दाशी काय केली? स्तनपान केलं शिवबाला. काही वेळानंतर ती गेलेली दाशी आणि जिजाऊ माता घरामध्ये आल्या. बघते ती शांतपणे शिवबा त्यावेळी जिजाऊ माता म्हणू लागल्या, तुम्ही शिवबा रडत आहे तर सांगत होता परंतु शांत कशी झोपली?
ती गोंडा घुळवीतच झाली. कोण? ती कुरवालीने दाशी होती. ती म्हटली आईसाहेब शिवबा रडत होते, परंतु मी त्याला स्तनपान केलं, माझं दूध पाजल्यामुळे शिवबा झोपलेले. असं म्हटल्याने जिजाऊमाता लाल झाल्या आणि रागीट झाले. ती म्हटले तू जन्माची भटकीन दाशी आणि माझ्या शिवबाला तुझं स्तनपान केलीस आणि माझा शिवबा कोणाचं चुकतील आणि कुणाची तर दास होतील म्हणून राग आला आणि आपला अंगठा त्या शिवबाच्या लहानच्या 4थ्या महिन्याच्या त्या बाळाला तोंडामध्ये घातली आणि पिलेलं दूध काय केलं? वकाय लावली. म्हणून आमचे छत्रपती शिवबा आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत कुणापर्यंत झुकले नाहीत आणि कुणाचे दास झाले नाही. इतकीच्या दुधाची ताकद असते. 2 मल्ल कुस्ती करत असतात बाबा. हिंद केसरी मारुती माने म्हणा, युवराज पाटील हिंद केसरी पैलवान 2 कुस्ती करत असतात, हिंद केसरी होतात. जे 2 मल्ल हिंद केसरी होत असतात त्या 2 दुधाच्या आईच्या मातेचं दूध हिंद केसरी होत असते. इतक्या त्या दुधामध्ये ताकद असते. जिवंत असताना सुद्धा आपली आई आपल्याला उपकार करते. मेल्यानंतर सुद्धा पुढच्या जन्माची सामुग्री करण्यासाठी आई आपल्याला उपकार करत असते. आई ज्यावेळी आपल्याला ज्यावेळी मरण येतंय तेव्हा मेलेल्या माणसाला ब्रह्मदेवाने अग्निदेवाला विचारलं. अग्निदेवा म्हटले सगळ्या सृष्टीतील सगळ्या वस्तू तुम्ही जाळू शकता. शरीर जाळता, डोकं जाळता, नवीन त्वचा जाळता, पण ती हाडं का जाळत? त्यावेळी अग्निदेवता म्हणून लागले मी सगळ्यांना जाळतो, परंतु आईच्या दुधापासून जी हाडं आहेत त्या आईच्या दुधाला कधीही बेमानी होऊ शकत नाही, म्हणून मी त्याला जाळू शकत नाही. इतके उपकार आहेत. परंतु तुकोबाराय म्हणतात हे जरी उपकार असले मग आमच्या उपकार कमी आहेत का? एक माऊली तुकोबाराय म्हटले इतके आईचे ते उपकार आहेत, परंतु हे उपकार नाहीच काय? तुकोबाराय सांगतात आईचे उपकार आहेत, विनामोबाद आहेत, उपकार नाही असं मी म्हणत नाही, परंतु त्या मातेच्या उपकारामध्ये सुद्धा भेद आहे. काय भेद आहे? आपुल्या कळवला अनेक बाळा नैवरी. ती माता फक्त आपल्याच मुलावरती प्रेम करते, दुसऱ्या मुलावरती प्रेम करत नाही. एवढंच नाही, आपल्या मुलावरती सुद्धा प्रेम करत असताना त्या ठिकाणी भेदभाव ठेवत असते. आता बसलेली सगळे सांगा, एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर आपण जास्त प्रेम कोणावरती करतो? खरं सांगा. मुलगीवर. अगदी बरोबर. त्या मातेला विचारणार तुमची 2 मुलगा आणि मुलगी, तुमची 2 मुलं आहेत, परंतु प्रेम दोघांवरती समान आहे काय? परंतु ती माता म्हणते तसं का नाही, दोन्ही माझीच आहेत. वरून म्हणते प्रत्यक्षात तुम्ही घरात गेल्यावर चौकशी करा. समजा एखादा मुलगा आईच्या ऐकण्यात 75% असेल आणि फक्त सुनेच्या ऐकण्यात जर 25% असेल तर ती आई जी म्हातारी गल्लोगल्ली हिंडत बोलत सांगते माझा बव्याना नंदी बैल झालाय, तुझा बायकोचा आहे. सांगण्याची ऐकण्याची इच्छा नसताना सुद्धा ती घरोघरी गल्लीमध्ये त्या दुसऱ्या बायकांना सांगते आणि पुन्हा सांगते आमचा जावई ना सगळ्या राखडच्या किल्ल्या माझ्या बगीच्या हातात आहे. म्हणजे मुलगा बायकोच्या ऐकण्यात नसावं आणि जावई मात्र मुलगीच्या ऐकण्यात असावं. भेद आहे की नाही? परंतु तुकोबाराय म्हणतात परंतु संताजवळ असा भेद नाही. तुकोबारायांनी काही साधकाने प्रश्न विचारला, तुकोबा तुम्ही तुमच्या नारायण मुलासाठी काही इस्टेट प्रॉपर्टी गोळा केला का? त्यावेळी तुकोबाराय सांगतात आम्ही काही इस्टेट सोने रुपये आम्हा मूर्ती के समान माणिक पाषाण खडे जायशी काही ते इस्टेट आम्ही गोळा नाही. उपवास पारायणे राखेला दारावटा केला भोगवटा आम्हाला. तुकोबारायांची इस्टेट फक्त नारायण महाराजांसाठी केले नाहीत, संपूर्ण विश्वासाठी तुकोबारायांची गाथा अभंग या विश्वाला वाचवण्यासाठी तुकोबारायांची इस्टेट आहे. संपूर्ण समाजाला या जगताला वाचवण्यासाठी इस्टेट तुकोबारायांनी सगळ्याला. आपबरोबर भाव संताजवळ अजिबात नाही. म्हणून संत महात्मे या जगासाठी कशासाठी येतात? आम्ही वैकुंठ
स्वर्गामध्ये किंवा वैकुंठामध्ये देव पदाला पोहोचलेले असतात. परंतु गुरुदे हे जन न देखवे डोळा येतो खळबळा म्हणून किंवा जगाच्या कल्याणात संतांच्या विभूतीत जग कष्टविती परोपकारी देव अवताराला गेले असले तरी सुद्धा आमचा तुमचा कळवळ आला आणि म्हणून मृत्यूलोकामध्ये येऊन आम्ही वैकुंठवासी आलो. याच कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वर्तया संत महात्मे साधू मुनी जे वर्तन सांगितले ते खरं करण्यासाठी खरं करून दाखवण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये येतात. झाडू संतांचे मारड आडराने भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. मग असे उपकार जे जगतामध्ये कोणी करते त्या कृष्णामध्ये जिल्ह्यातील तालुक्यातील करतील म्हणतात. असे उपकार संत महात्मे जे उपकार करतात तसे उपकार करणारे घटक या त्रिलोक्यात सुद्धा नाही, तालुक्यातील करणार नाही, जिल्ह्यातील करणार नाही, गावातील करणार नाही. ते नातं सोडा जवळचे वरती ज्यांच्यावर संसार केला अक्षता ती उद्या आपल्याला उपकार करेल म्हणतात. त्याच्याही पेक्षा जवळचे नातं आई वडील उपकार करतील म्हणतात. करतील उपकार व्यावहारिक दृष्टीने उपकार करतील. तुम्हाला डॉक्टर करतील, शेतीवाडी घेतील, इंजिनियर करतील, काय काय पदवी सगळं शिक्षण गाड्या वाड्या बंगला कॉर्पी गाड्या सगळ्या तुम्हाला श्रीमंती पदापर्यंत पोहोचवतील. परंतु पारमार्थिक उपकार तुम्हाला करू शकत नाही. आत्मकल्याणाचा मार्ग ते सांगू शकणार नाही. तर मला सांगा बसलेल्या सगळ्यापैकी माझा मुलगा उद्या सकाळी अरण्यात जाव संन्यास व्हाव आणि आमचा 21 कुळाचा उद्धार करून व्हाव आणि त्याचाही उद्धार व्हाव असं कोणाला वाटतं? उभं हात करा उद्या अजिबात वाटणार नाही. माझा मुलगा इंजिनियर व्हाव अमेरिकेला जाव आणि आम्ही मेल्यानंतर महिन्यानंच घराकडे यावं माती सुद्धा मिळत नाही. कारण आत्मकल्याणाचा मार्ग दाखवणारे या जगतामध्ये एक संत माते आई वडील कमी आहेत असं म्हणत नाही. आई वडील तीर्थाप्रमाणे आहेत. परंतु आत्मकल्याणाचा मार्ग माहित नसल्यामुळे संतांच्या तुलनेत बसत नाही. असं मी सांगत नाही, पदरचं नाही. महाराज प्रमाण सांगतात केले उपकार सांगून
म्हणून संत महात्म्याच्या तुलनेत माय बाप सुद्धा बसू शकत नाहीत का? काया वाचा मनाने सुद्धा संत महात्मे उपकार करतात, अंतःकरणाच्या दृष्टीने संत महात्मे उपकार करतात. म्हणून संत महात्म्याच्या तुलनेत ह्या सगळ्या गोष्टी बसू शकत नाहीत. आणि काय करतात संत महात्मे? तीन प्रकाराने उपकार करतात, कायेने, वाचेने आणि मनाने. संत महात्मे आमच्या तुमच्यावरती तीन प्रकाराने उपकार करतात. आता उपकाराचे सुद्धा चार प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे उपकार करणाऱ्यावरती अपकार, दुसरा प्रकार आहे अपकार करणाऱ्यावरती अपकार, तिसरा प्रकार आहे उपकार करणाऱ्यावरती उपकार आणि चौथा प्रकार आहे अपकार करणाऱ्यावरती उपकार. तर काय कळेल तुम्हाला समजलं? आता पहिला प्रकार आहे उपकार करणाऱ्यावरती अपकार. समजा एखाद्या माणसावरती आपण 100 वेळा उपकार करू, परंतु एखाद्या वेळी जर आपण जर उपकार केलो नाही, त्याची अडचण काढली नाही, तर हे काय तो बोलून सुद्धा दाखवतो हे काय खरं नाही म्हणतो. ह्याच्यात ही आमची संगतीची बास म्हणते. भस्मासुराचा जर विचार केला, भस्मासुर काय करायचे दररोज? भगवान शंकराचा आंघोळ झाल्याबरोबर मेलेल्या माणसाची राख म्हणजे चिताभस्म आणून द्यायची. कशाला? पूजा करणे, स्नान झाल्यानंतर अंगाला पुसण्यासाठी. दररोज कार्यक्रम चालू होता. पण दररोज काय कदम महाराज माणसं मरायची नाही, मग भस्मासुराला वन भटकावं लागायचं. म्हणून त्याने तपश्चर्या केली. तथास्तु म्हटले भगवान शंकर. काय काय पाहिजे म्हटले? जेव्हा म्हटले दररोज काय माणसं मरणार आणि भस्माला मला अडचणी आलेले, आणि ज्या दिवशी भस्म मिळत नाही त्या दिवशी कुणाच्या डोक्यावर मी हात ठेवीन तो माणूस भस्म झाला पाहिजे. भगवान शंकर आमचे साधा बोले. तथास्तु म्हटले. तथास्तु म्हटले. कार्यक्रम चालू झाला आणि एके दिवशी नारद मुनी फिरत 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 भस्म आणून दिलेली होती. सकाळच्या वेळेला उन्हाला बसलेली होती. कोण? भस्मासुर. नारद मुनी त्या ठिकाणी नारायण 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 म्हणून आले. काय करायलाच म्हटले? काही ना, आता भस्म घेऊन आलोय म्हटले, आता उद्या सकाळपर्यंत निवांत. काय वेळ्या म्हटले काम झालंच म्हटले, मेलेल्या माणसाची राख सगळं काम सोडून दे म्हटले. मग काय करू म्हटले? जा म्हटले भगवान शंकर श्रीराम जयराम तपश्चर्याला बसलेले आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवता म्हटले. काय होईल म्हटले? काय होईल? कैलासाचं राज मिळेल. तेवढंच नाही, पार्वती सुद्धा तुला मिळेल म्हटले. आता नारदानी पटवलं आणि ते पटलं नाही असं एखाद्या पुराणामध्ये
त्याला पटवलं, त्या मूर्खाला पटलं ते सुटलं त्या कुणाला भगवान शंकराच्या डोक्यावरती हात ठेवायला. भगवान शंकर तपश्चर्याला बसले होते. श्रीराम जय राम श्रीराम जय राम. आता त्यांनी ओळखलं ही आवडत आता पळायला लागले म्हटल्यानंतर माझ्या डोक्यावरती हात 100% ठेवणार. त्यांनी ओळखलं आता एकच मार्ग होता, आता जंगलात पळून जायचं म्हटले आणि पळायला लागले भस्मासूर. भगवान शंकर पळायला लागले, भस्मासूर त्याच्या पाठीमागे पळायला लागले. पळता भुई झाली भगवान शंकराला. आता त्यांनी म्हटलं विचार केला आता ही आवला माझ्या डोक्यावरती हात 100% ठेवणार. आता या संकटातून वाचवणाऱ्या या त्रिलोक्यात कोण असेल तर तो भगवान परमात्मा एक विष्णू असेल म्हटले आणि त्याचा दावा केला भगवान बचाव म्हटले. आता देवाजी देव भगवान शंकर हात मारल्यावर भगवान विष्णूने बघितलं म्हटले स्वारी पळायला लागल्या भगवान शंकराने भस्मासुराची. तथास्तु म्हटले नको त्याला वर देताना अंगलट आल्यावर माझी धावा करता म्हटले ठीक आहे म्हटले. आणि आता भगवान शंकर हाक मारल्यावर जावंच लागेल म्हटले आणि त्या अरण्यामध्ये आले. कुठल्या मोहिनीचा सुंदर अशी अप्रतिम रूप धारण केलं, स्त्रीचं रूप धारण केलं. खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची नटावा. राजकारणी माणूस आहे कोण? भगवान विष्णू पांडुरंग परमात्मा. सुंदर अप्रतिम रूप घेतलं आणि ज्या ठिकाणी भस्मासूर पळत होते त्या ठिकाणी समोर येऊन राहिले. आता त्या भगवान शंकराला विसरलं आणि ते रूप बघत राहिलं अप्रतिम रूप. त्याने विचारलं इतकं अप्रतिम सुंदर रूप म्हटले आता याला करूनच गाव म्हटले. कोण भस्मासूर म्हणायला लागले आणि त्यांनी विचार केला. त्याला विचार तुम्ही कोण म्हटले? काही कामाने मी ते आलोय म्हटले जंगलात. मग तुमचं लग्न वगैरे अजून नाही म्हटले, ह्या शोधात आहे म्हटले. मग तुम्हाला शिक्षक नोकरीला पाहिजे काय सरकारी काय कारखान्यात नोकरी असलेला काय गव्हर्नमेंट पाहिजे तसली काही अट नाही म्हटला. ती म्हणायला लागली कोण तो स्त्री रूपामध्ये असलेला भगवान परमात्मा विष्णूने सांगितलं माझ्यासारखा जो नृत्य करेल नाचेल त्याच्या गळ्यात मी हार घालेल म्हटले. एवढंच होय म्हटले, काय कीर्तनात नाचायचं होय म्हटले, कसे नाचलं तर चालेल म्हटले. आणि करायला लागले, दोघं जण नृत्य करायला लागले. देवाने नृत्य करायला लागलं. असं एकदा कमरेवर हात ठेवलं, त्यावेळी भस्मासूर कमरेवर हात ठेवलं, वर हात केले देवाने, तोही वर हात केला. असं ते कवायत आपण शाळेमध्ये नितीन कवायत शिकवल्या शिक्षकांनी त्या प्रकारे इतकं ते गुंगून गेलं. आपल्या पटात आल्याबरोबर ते मोहित झाले, ओळखलं भगवान विष्णूने. आणि नाचता नाचता त्यांनी काय केलं आपल्या डोक्यावरती हात ठेवून घेतला. कोण? त्या मोहिनीच्या रूपामध्ये भगवान विष्णू डोक्यावरती हात ठेवून हे मोहित झालेला त्या भस्मासुराने आपल्या डोक्यावरती हात ठेवून त्या ठिकाणी भस्म झाला. म्हणजे उपकार करणाऱ्यावरती अपकार. दुसरं उदाहरण, एक साधू जंगलामध्ये तपश्चर्याला बसलेला होता आणि त्या ठिकाणी उंदीर पळत पळत आला आणि त्या साधूच्या मांडीखाली लपला. काय म्हणजे काय अडचण कशासाठी पळालाच म्हटले? काही नाही महाराज म्हटले, माझ्या पाठीमाग मांजर लागलाय म्हटले मला पकडण्यासाठी. हेच होय एवढीच अडचण म्हटले. ते कमंडून पाणी घेतलं कमंडून आणि मुशको तो मांजर भो म्हटले, म्हणजे तू मांजर होशील म्हटले. पाणी शेपटल्यावर काय झालं मांजर झालं. आता मांजर झालं गप्प बसायला की नाही, त्या घरात दूध पी ह्या घरात दूध पी, गावातील सगळं घरामध्ये दूध प्यायला चालू केलं. मग फिरता फिरता एका कुत्र्याची गाठ पडली. गाठ पडल्याबरोबर कुत्रा पाठलाग चालू केला, पाठ लागला त्या मांजराच्या. मग मांजर पुन्हा पुन्हा पळत कुठाला त्या साधू जवळ आला. आता काय झालं म्हटले, कुत्रा पाठ लागला म्हटले, कुत्रा पाठ लागला म्हटले. आणि पुन्हा त्या कमंडून पाणी घेतलं आणि मार्जोर तुम्ही शानुभव म्हटले, तो कुत्रा होते म्हणजे कुत्रा झाला. आता कुत्रा झाल्यावर एक वाढत गेला, दोन वाढत गेला, संपूर्ण लाट नगरमध्ये सगळीकडे करा, कुणाची भीती राहिली नाही. आणि त्याची भेट जंगलात एकदा वाघाशी झाली. एकदा वाघाने डरकाळी फोडल्यावर पळायला लागला. धूम ठोकलं ते साधू जवळ आला. साधू जवळ आल्याबरोबर साधूने प्रश्न केला आणि काय झालं म्हटले, माझ्या पाठीमागं वाघ लागलाय म्हटले. एवढंच होय म्हटले, तुम्ही शानू तुम्ही व्याघ्र म्हटले, व्याघ्र भाऊ म्हटले, तू वाघ होशील म्हटले. वाघ झाला, कुत्र्याचा वाघ झाला. आता वाघ झाल्यावर गप्पा झाला पाहिजे. त्याने विचार केला, ज्या उंदराचा मांजर केला, मांजराचा कुत्रा केला, कुत्र्याचा वाघ केला आणि ह्या साधूनं पुन्हा मला एखाद्या वेळेस त्याच्या मनात आलं तर पुन्हा मला त्या वाघाचा उंदीर करील. आता यालाच खाऊन टाकावं म्हटलं. आणि त्या साधू तपश्चर्येत बसलेला होता आणि त्याच्यावर झेप पेटला. झेप पेटल्यावर हे आता ही आवलात मला उलटणार खाणार म्हटल्यावर
जवळच पाणी होते कमळ ते पाणी घेतल्याने व्याघ्रोतून मूषको म्हणते त्या उंदीर केला त्याला. म्हणजे उपकार्यावरती अपकार. दुसरा प्रकार आहे अपकार्यावरती अपकार. एखादी थोबाडीत म्हणतो आपण, दोन थोबाडीत म्हणतो, अपकार्यावरती अपकार. तिसरा प्रकार आहे उपकार्यावरती उपकार. ज्यावेळी पांडवांचा नातू, अर्जुनाचा नातू परीक्षित राजा सर्प चावून मारणार होता आणि पांडवांच्या यज्ञामध्ये शुकाचार्य एक शीतभर अन्न खाल्लेलं होतं आणि त्या शीतभर अन्न खाल्लेल्या अन्नाची जाणीव अंतःकरणामध्ये होती कोणाच्या, त्या शुकाचार्याच्या. आणि ज्यावेळी सर्प चावून मरणार होता परीक्षित राजा त्यावेळी त्या अंतःकरणात जाणीव होती एक शीतभर अन्न खाल्लेलं. आणि त्या परीक्षित राजाजवळ भागवत वाचून त्याचा उद्धार केला. म्हणजे उपकार करणाऱ्यावरती उपकार केला. आता तिसरा प्रकार आहे अपकार करणाऱ्यावरती उपकार. त्यात आपले संत महात्मे मोडतात. ज्या ज्ञानोबा निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताईना त्या इंद्रायणीमध्ये स्नान करू दिले नाही. विसोबा केचरांनी भिक्षा माधुका मागू दिले नाहीत. इतका त्रास दिला, त्या आनंदीमध्ये राहू दिले नाहीत. विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणीला त्या इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये आत्महत्याला प्रवृत्त झाला. त्यांना त्रास देणारे एकमेव कोण होते? त्या आळंदीमध्ये विसोबा केचर होते. परंतु तरी सुद्धा आमचे संत ज्ञानोबारायाने त्यांना शाप दिला नाही. त्यांना नामदेवरायांचे गुरु होण्या इतकं त्यांना पदवी प्राप्त करून दिली. ज्या आमच्या तुकोबारायांना बंबाजीवन काठीने मारले हो, संध्याकाळी पुन्हा त्यांच्या घराकडे गेले, टाळकरी कोण नाही चल म्हटले आणि तू मला सकाळी काठीने मारला, तुझे हात दुखत असतील म्हणून तुझे हात दाबा तुकोबाराय. आणि त्यांना अभंग देऊन त्यांना मुक्त केले. नाथ बाबाच्या अंगावर 100 वेळा त्या यवनाने माडीवरती उभा राहून गंगेला स्नानाला जात होते. नाथ बाबा अंगावरती थुंकले. एक वेळा आणि 100 वेळा यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. 100 वेळा थुकलं तरी सुद्धा थुकून त्याचं गाल एवढं फुगलं. त्यावेळी त्याने विचार केला, एवढं चुकलं तरी सुद्धा नाथ बाबा काही रागावर नाही, पण साष्टांग दंडवत घातले. महाराज माझ्याकडे चुकले म्हटले. काय चुकले म्हटले? काही चुकलं नाही. दररोज मी 1 वेळा गंगेमध्ये स्नान करत होतो, तू 100 वेळा चुकल्यामुळे 100 वेळा मध्ये गंगा स्नान झालं. त्यांना म्हणतात संत. म्हणजे अपकार करणाऱ्यावरती सुद्धा उपकार करतात संत महात्मे. आणि काय करतात संत महात्मे? मद निरंतर संत महात्मेच करतात. मग आम्ही झोपलोय काय? डोळे उघडून आम्ही जागे आहोत, परंतु अज्ञानरूपी अंधकारामध्ये आपण झोपलेच आहोत. किती दिवसापासून, अनादी काळापासून विराजमान. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, असं 184 फेरे फिरता फिरता कित्येक जन्माला मला दुःख भोगावं लागलं. सर्प एवढी झाली, विंचू एवढी झाली, कुर्मी, कीटक, असे अनेक योनीमध्ये आपण दुःख भोगत आलो. आणि या अनिवार्य दुःखाची जाणीव, या जीवाची दुःखाची जाणीव एकमेव या जगतामध्ये संतांना झाली. म्हणून त्यांनी आम्हाला आपल्याला मार्ग दर्शवण्यासाठी या ठिकाणी संत महात्मे आले. जाग केला मला. किती जाग केला? संत महात्मेच्या व्यतिरिक्त या जगतामध्ये कोणीचा जागो करू शकत नाही. महाराज परमान सांगतात, उठा जागे वारे
काय करा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माच्या. या जन्मजन्मामध्ये आपण जे फिरत आलो 184 फेरे पुरता पुन्हा नाही जन्म आता. हा जो जीव अनेक योनीमध्ये फिरता फिरता या जीवाची इतकी अधोगती झाली. या अधोगती झालेलीची जाणीव फक्त या संत महात्म्याला झाली. म्हणून त्यांनी उपदेश केला त्या जागी भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माच्या. आणि धन दारा पुत्र बंधू सोयरे पिशून शरण रिगा देवाशी. आपण ज्या याच्यामध्ये गुंतलेलो आहोत धन माझं माझं म्हणून आपण रात्रंदिवस संसारामध्ये काबाड कष्ट करतो. धन तर शामराव आपला म्हणतात आपल्याला सोबत नेता येईल काय म्हणतात. हो आमचं सोडा रावणाची इतकी संपत्ती 7 कोटी सोन्याची घर शुद्ध कांचनाची 7 कोटी अखंड लंका सोन्याची. परंतु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणजे ज्यांची एवढी संपदा कवडी नेता त्याला सुद्धा नेता आलं नाही. धन इतकं वाईट आहे परंतु आपण रात्रंदिवस त्या धनासाठी आपण पाठीमागू. धन दारा बायको तर खरी आहे काय म्हणता खरी आहे म्हणत तुम्ही. कोरोनाच्या काळामध्ये बघा आपला नवरा जर ठोकला तर ताट ती बाई नुसतं ताटी खोटीत आपण आपल्याला मुक्काम मागता मुक्काम खोटीत. कोरोनाच्या काळामध्ये आपलं कोण कोरोना आम्हाला सांगून गेला आपलं आणि आमचं कोण हे कोरोना शिकून गेलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये बायको आपण मेल्यावर वरूनच रडते नितीन महाराज. सगळं प्रेम खोटं आहे बायको सुद्धा खोटे आहे. तुम्हाला दृष्टांत सांगतो. एक म्हातारा 70-75 वर्षाचा म्हातारा त्याला एक घाण सवय होती. तो घरामध्ये काय करायचा भिंतीला वर पाय करून झोपायचा. एकेकाला एक सवयच असते वर भिंतीला पाय करून झोपायचा. आणि एक दिवशी म्हातारा अचानक मेलं दचकलं. आता ती 70 वर्षाची आजीबाई इतकं रोज जोरात रडायला लागली माझा राजा ग माझ्या धन्या ग. तुमच्यासारखी नितीन महाराज तुमच्यासारखी 4-5 पोरं कट्ट्यावरती बसलेली होती. या वयात सुद्धा त्या आजोबांच्यावरती त्या आजीचे किती प्रेम म्हटले. आणि आजीबाई आता काय रडू नका म्हटले. तुमच्या म्हाताऱ्याला मशानभूमीत नेण्याचं आम्ही काम व्यवस्थित करणार काही काळजी करू नका. ठीक आहे म्हटले. ती चौकट होती ती चौकट जर गिड्डी होती घरला 4-5 पोरं गेली मड ताटलेलं होतं आणि ते काय ताटलेलं मड काय बाहेर यायला तयारच नाही. आणि बाहेर आणताना वापरून बाहेर आणताना काय झालं त्या डोक्याला बडवलं. कोणती चौकट बडवल्यावर ते म्हातारा उठून बसलं. उठून बसलं बघा. पुन्हा ते 4 वर्षांनी बघा आणि पुन्हा ते म्हाताराचे जीव खातं झालं. सेवा करून तुला त्यावेळी मेलताच बरं झालं असतं. आता त्या पोरांचं कसं बघा आता काय करतो म्हणा त्या पोरांचं बडवून करतो म्हटलं ती म्हातारी. बेताना जर बाहेर काढला असता तर माझं 4 वर्ष जीव खालाच म्हटले. दररोज त्याला कावायचा दररोज ते शांडग भात पापडी भात काय सगळं जेवण अनेक तरी स्वयंपाक केला तरी सुद्धा ते म्हातारा चिडायचं. आणि पुन्हा ते वर पाय करून झोपलं. आणि पुन्हा माझा राजा ग माझा धन्या ग म्हणून ती म्हातारी रडायला. आणि पुन्हा ती 4 पोरं आली. अजिबात रडू नका कार्ट्यानं म्हणते गेल्या वर्षी आपण जर चूक केला
माझ्याशी गाठ आहे म्हटले. गेल्या वेळी चूक केला ते म्हाताऱ्यामध्ये 4 वर्ष जीव खाल्लं. आता जर चूक केला तर बरोबर नाही आमचे या चौकटीतून त्याला डोक्याला बडवू देऊ नका म्हणते. म्हणजे कसलं प्रेम म्हणायचंय. नको नको म्हणा गुंतू माया झाली काळ आला जवळी गेला सगळ्या. काळाची एवढी पडेला बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामी दूर राहील. सोडविना राजा दिशेचा चौधरी अनेक सोयरे भले भले. तुकोबारे सांगतात तुका म्हणे तुला सोडविना कवनी एका चक्रपाणी म्हणून. शेवटच्या अंतकाळीच्या वेळेला संत आणि देवा व्यतिरिक्त आम्हाला कोणी सोडवणार नाही. धन दारा पुत्र मुलगा तर खरा म्हणता. एकदा अक्षता मुलग्याचं पडले की आपला मुलगा नाही. माझ्या मुलग्या 4 दिवस पटमून पडले. आता तर माझा ऐकायलाच तयार नाही. 4 दिवसात एवढं बदल झालं. काय ताकद आहे त्या मोहिनीच्या अवतारामध्ये बघा. 4 दिवसामध्ये माझा मुलगा ऐकायला तयार नाही. ज्यांच्यासाठी आम्ही संपत्ती कमवलो, ज्यांच्यासाठी एवढं मोठं केलो, त्याच्या डोळ्यात अजिबात पाणी येणार नाही आम्ही मेल्याबरोबर. आणि शेवटी आम्हाला 3 फेऱ्या काढून आम्हाला शेवटच्या अग्नी कोण देतोय? पेटवायला मुलगाच असतो. म्हणजे ज्याच्यासाठी आपण काबाड कष्ट करून माझा मुलगा म्हणून रात्रंदिवस आपण संसारामध्ये राबलो, इस्टेट कमवलो, शेवटच्या घटकेला मुलगा सुद्धा आपला नाही. धन दारा पुत्र बंधू भावाच तर ऐकायचं कारण. सोयरे सगळे सोयरे जन हे सुखाचे सोबती दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही. पै पाहुणं रावळे जोरी चलन गातोरी म्हणती माझा मानिती लहान तोरी देह सुखाच्या काजा. इंद्रिय मावळली आला बाबूला आजा आजा हे नव्हे उपरीत. जोपर्यंत आपल्याजवळ पैसा अडका पै पाहुणं बायको मुलं सगळे नातेवाईक भाऊ बहीण सगळे आपल्याला जोपर्यंत आपल्याजवळ पैसा आहे तोपर्यंत सगळे आपल्यावर प्रेम करतील. आमच्याजवळ ज्यावेळी पैसा संपतो त्यावेळी आपल्यावरती प्रेम करणारे या जगतामध्ये कोणी नाही. म्हणून संत आम्हाला जागे करतात. असे जागे करणारे संत महात्मे व्यतिरिक्त कोणी नाही. तर आज जागेला पण जागेला जगतामध्ये संत एकमेव आहेत. आपल्या घरातील आई वडील आजोबा कुणी सुद्धा सांगू शकत नाही. कारण आमच्या आजोबांनी संसार केला. संसार दुःखमूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ इतका संसार वाईट आहे. आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांना सांगितलं नाही. माझं कसं एकदा हात भाजले तसं माझ्या मुलग्याचा हात त्याला एक मुलगी सुंदर एक मुलगी करून अक्षता पडून त्याला सुद्धा एक लोढणं बांधून टाकलं. आमच्या वडिलांनी मला सांगितलं नाही संसार वाईट आहे बाबा तू परमार्थ कर. काहीतरी त्या भगवंताला अन्यानी भावाने शरण जा. ज्याप्रमाणे मदारासामध्ये एका मातेने उपदेश केला. हा देव नाशिवंत मळपुत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांधा रवरव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा
परेत्या परियाना स्मरेत्या पर्यंत मदानासा सोहम ज्योतिरे बाळा. त्या मातेने त्या लहानच्या बाळाला उपदेश केला तसं आपले आई बाप या कलियुगामध्ये उपदेश आपला करणार नाही. कारण आमचा हात वाजले त्याला त्याचा सुद्धा हात वाजले. तुम्हाला दृष्टांत सांगतो. पूर्वीची शाळा एका पाटलाच्या वाड्यामध्ये भरत होती आणि त्याच वाड्यामध्ये एक मोठाचा मोठा गणपती बसवलेला होता कदम महाराज. आणि ते शाळा 11ला भरणार. पोरं काय करणार 9ला जाणार. आणि पूर्वीची पोरं जर आगाऊ होती ती काय करायची गप बसायची नाही. त्या गणपतीच्या कानामध्ये हात घाल, नाकात हात घाल, डोळ्यात हात घाल. असं एक माझ्या नावाचे पोरगे आगाऊ ते पोरगे काय करायचे सगळीकडे हात घाला. आणि 8 दिवसापासून एक कोण बसलेला होता विंचू बसलेला होता आणि गणपतीच्या बिंबीमध्ये तो हात घातला. आता हात गाठल्याबरोबर त्यांनी काय केला मोठ्यात झटका दिला. झटका दिल्यावर ते माझ्या गप्प बसायला पाहिजे काही नको. त्याने म्हटलं आता जर बोंबलाव तरी हे दुसरे माझा विद्या नावाचा जे पोरगा आहे माझा मित्र तो हात घालणार नाही. त्याने म्हटलं त्याला सुद्धा एकदा प्रसाद द्यायचा म्हणते. काय गार वारा म्हणाला. आता दुसरा मित्र म्हटलं काय झालं म्हणते. काय महाबळेश्वर गार वाराचे निर्माण काय सांगतो का म्हटले. ते विद्या नावाचं पोरगे त्या गणपतीच्या बिंबीमध्ये हात घातला. त्याला सुद्धा समान प्रसाद दिला. दोन त्या विंचवाना. त्याने विचार केला तर गोंड्याने हात घाला नाही त्याला सुद्धा विंचवालाच पाहिजे. त्याने सुद्धा म्हटलं गार वारा म्हणाला. 3 नंबरचा मुलगा हात घातला त्याला सुद्धा समान प्रसाद. अख्खा वर्ग त्या गणपतीच्या बिंबीमध्ये बोट घातलं तरी कोण कोणाला सांगायला तयार नाही. 11 वाजले गुरुजी आले. 1:07 नंबरचे झालं. अरे करोना म्हटले माझ्या त्या गणपतीच्या बिंबीमध्ये काय करत होता म्हटले. गुरुजी म्हटला तुम्ही किती वर्ष शिकवायला. 21 वर्ष म्हटले. तुम्हाला अजून गणपतीच्या बिंबीचा माहिती माहित नाही म्हटले. काय झालं म्हटले महाबळेश्वरातून जो गार वारा आहे तो गणपतीच्या बिंबीमध्ये उभं पावलाय म्हटले. काय सांगतोस का म्हटले. गुरुजी आले. गुरुजी बोट घातल्याबरोबर सगळ्या जोरात झटका दिला. अरे लेकानं म्हटले गार वारा नाही म्हटले विंचवाच्या लवलवणारे वेदना. आम्ही सुद्धा संसारामध्ये हात घालतो. गणपतीच्या बिंबीमध्ये संसार. विद्यार्थी म्हणजे आम्ही तुम्ही आणि शिक्षक म्हणजे संत. मार्ग दाखवणारे कोण असतात संत असतात. म्हणून संतांची संगती मनोमार्गगती. संत आपल्याला मोक्ष पदाला पोच करत असतात. भवसागरातून मोक्ष पद प्राप्त करून देतात. आदि शंकराचार्य एका गावामध्ये प्रवचनाला येणार होते. 500 लोक त्यांचे शिष्य होते आणि त्या शिष्याला घेऊन ते येत होते. आणि त्याच गावामध्ये त्या गावच्या पाटलाला 12 वर्षांनी मुलगा झाला. 12 वर्षांनी मुलगा झाल्यानंतर तो मुलगा मतिमंद जन्माला आला. कोणाबरोबर बोलणार नाही. घाणीत गटारीत लोळणार. किती स्वच्छ कपडे घाला आंघोळ घाला आई वडील म्हणाले. देवा म्हटले दिलास ते दिलास 12 वर्षांनी आम्हाला मुलगा दिलास आणि मतिमंद मुलगा दिला. कुणाबरोबर सुद्धा तो 12 वर्ष बोललाच नाही. राडीत अंगावरचे कपडे काढणार खुल्यावरच वागणार. आणि त्यांच्या घरासमोरून आदि शंकराचे 500 लोक शिष्य घेऊन दारातून जात होता. आणि असं तो मतिमंद मुलगा होता तो आदि शंकराचा आडवा झाला. आडवं झाल्यावर चोपदारची शेरीकरी होते त्यांना सारले बाजूला केले. महाराज म्हटले पाटलाचा मुलगा 12 वर्षांनी जन्माला आलाय. हा मतिमंद आहे. तुम्ही काही मनावर घेऊ नका चला म्हटले. प्रवचनाच्या जागेवरती स्टेजवरती चढले. ज्ञानेश्वरी काढली. प्रवचनाला सुरुवात करणार त्यावेळी आदि शंकराचे म्हणायला लागले मला जो मुलगा त्यांच्या दारामध्ये आडवा झालेला होता त्याला या स्टेजवरती घेऊन आल्याशिवाय मी प्रवचन सुरू करणार नाही नाहीतर मी निघून जाणार. मला क्षमा करा म्हटले. तो मतिमंद मुलगा आहे. तो जरी आडवा तुम्ही काही मनावर घेऊ नका. नाही म्हटले त्याला घेऊन या म्हटले. त्या मुलाला ओढून घेऊन आले. अंगावरचे कपडे काढले. समोर बसवले आदि शंकराच्या जवळ. आणि आदि शंकर त्याला विचारले कोण म्हटले तू कोण आहेस म्हटले. काही तो मुलगा काही बोलला नाही. दुसऱ्याला म्हणले कोण तू कोण आहेस तुलाच विचारायला लावले म्हटले. तरी सुद्धा तो मुलगा काही बोलायला नाही. तिसऱ्यांदा म्हटले कोण तू कोण आहेस. अहम ब्रह्मास्मी म्हटले मी देव आहे म्हटले. मग आतापर्यंत तू कुणाबरोबर या जगाबरोबर आई बरोबर वडिलाबरोबर या समाजाबरोबर गावातील लोक का बोलला नाहीस म्हटले.
माझ्या लायकीबरोबर माझ्याबरोबर बोलण्याची लायकीचे मला आजपर्यंत कोण भेटलेच नाही. आज माझ्या लायकीचे तुम्ही भेटला. संताला संत भेटले म्हणून तुमच्याबरोबर बोललो म्हटले. म्हणजे संत आपल्याला मोक्ष पदाला सुद्धा संत महात्मे नेत असतात. सहज बोलणे पुढे सांगतात, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. संत महात्मे सहज बोलतात, आपल्याला हित करून दाखवतात. कारण कोल्हापूरचे बाळूमामाच्या मुखातून सहज शब्द गेला तरी सुद्धा त्यांचा उद्धार व्हायचा. कोल्हापूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर गरड बाळूमाच्या भेटीला आले आदमापूरला आणि मामाने विचारले, डॉक्टर साहेब काय बरं आहे काय म्हटले. काय मामा म्हटले, 2 महिने झाले या घशातून काही पाणी आण काही गेलं ना म्हटले, मला कॅन्सर झालाय म्हटले. मग काय मी डॉक्टर काय म्हटले, जा म्हटले मिर्जाला जा, कोल्हापूरला जा, डॉक्टरला दाखव म्हटले. त्यावेळी डॉक्टर साहेब म्हटले, मामा म्हटले तुमच्यासारखा डॉक्टर या तुर्लक्यात नाही म्हटले आणि मी दुसरा डॉक्टर कुठे फिरू म्हटले, तुम्हीच माझे डॉक्टर आहेत म्हटले. नाही पाय धरले, माझं गोट ऐकायला काय म्हटले, मामा तुम्ही काय सांगते ते ऐकतो म्हटले. असं कर म्हटले, त्या पिशवीतील 3 मूठ चटणी आण म्हटले, ताटीवर चटणी आण म्हटले. ताटीवर चटणी आणले आणि मामा म्हटले खा म्हटले चटणी. डोळं झाकून एक ताटीवर म्हणजे 3 मूठ मोठीने 3 मूठ चटणी खाल्यावर अंगाचा झा झाला, डोळ्यातून अंगातून पाणी वाहू लागलं आणि कॅन्सर सारखा रोग सुद्धा क्षणार्धात कमी झाला. पुन्हा त्यांना कॅन्सर मुक्त झाला. हो, संतांच्या मुखातून सहज वाकी गेलं तरी सुद्धा गंगाजी म्हणून एक सदग्रस्त होऊन गेले आणि त्यांच्या म्हशी होत्या आणि एके दिवशी म्हैस चालत असताना त्या गोट्यातून एक म्हैस सुटून गेली. इकडे तिकडे शोधाशोध सुरू झाली. आता म्हैस कुठे जाणार, भंडाऱ्या डोंगरावरती गार चारा होता, त्या ठिकाणी आपल्याला म्हैस गावेत ज्या असेल त्या ठिकाणी गेलेले होते. कोण गेले, गंगाजी मावळ गेले. त्या ठिकाणी तुकोबारा एका शेळीवरती बसून त्याचं भजन चालू होतं. काय भजन चालू होतं, रामकृष्ण हरी जय जय तुमचं भजन असले माझी म्हैस सांगा म्हटले. त्यावेळी तुकोबाने म्हटले, अरे सदग्रस्ता, ज्या म्हशीसाठी एवढ्या हव्या धरलास तेवढ्या हव्या त्या भगवंताचं केला असतास तर देव स्वरूप झाला असतात, नवे नवे या जन्म मरणातून तू मुक्त झाला असतात. काय म्हैस म्हैस धरून म्हटलं म्हटले. आणि तुकोबाऱ्यांच्या मुखातून शब्द गेले, जा घरात जा म्हणजे तुझी म्हैस तुझ्या कुंटेला बांधलेली म्हटली. महाराज घरातून आलोय म्हटले, म्हैस कुंटेला नाही म्हटले, जा म्हटले. ज्यावर तुकोबाऱ्यांचा आदेश होता घरामध्ये गेले गंगाजी मावळ आणि त्या गंगाजी मावळानं बघून म्हैस वळायला लागली. घरामध्ये पळत गेला. बायकोला म्हटलं म्हैस तुम्ही बांधला काय म्हटले, नाही म्हटले आम्ही गोट्याकडे गेलोच नाही म्हटले. त्यावेळी तुकोबाऱ्यांची आठवण झाली. त्या शब्द सहज बोलणे हीच उपदेश, त्या तुकोबाऱ्यांचा शब्द आठवला. श्री संताच्या माता चरणावरी साष्टांग करी दंडवत पळत पळत आलेले नतमस्तक झाले तुकोबाऱ्यांच्या पायावरती. महाराज म्हटले मला उपदेश करा म्हटले. तुकोबाऱ्यांनी डोक्यावरती हात ठेवला आणि 14 टाळकरी झाला आणि तुकोबाऱ्या अभंग सांगायचे आणि गंगाजी मावळ लिहून काढायचे. म्हणजे मुखातून जरी सहज
शब्द गेला तरी सुद्धा संतांचे उपदेश जातात. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे अशी व्हावी उतराई देवित्वा पायी जीव थोडा असे चालू. सोळा सर्गी नाही. कीर्तनामध्ये टाळकरी टाळा वाजवायच्या, गायनाने गायन करायचं आणि बसलेले कुंडली गवळी हरी म्हटल्यानंतर मुखाने नामस्मरण करायचं असते. सगळ्यांचा उद्धार असतो. कीर्तन हे जे माध्यम आहे सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी एक माध्यम आहे. परंतु अनेक संतांनी आम्हाला बोंबलून सांगितलं, वाजत तशी बोंब नायक ती कोणी, हरी हरी न म्हणशी तया चोर झाली हानी, उठा उठा जागा पाठी वय आले मोठे. 4 दिवस जर मी सगळीकडे बघितलं काही नाही.
माशी मरत नाही बघ, तोंड एकदम बंद. कीर्तनामध्ये नामस्मरण आम्ही नामस्मरण करणार नाही, पण गल्ली बोळात बघा नको त्यांची आपण 2 तास चर्चा करू. मी काय नाही नेहमी कीर्तन सांगतो कधी जिथं आपण गप बसत तिथे गप बसत नाही. एक आंधळा एक रस्त्याच्या कडेला बसलेला उभा राहिलेला होता आणि त्याच रस्त्याला एका राजाची स्वारी हत्तीवरून निघालेली. आता राजाची स्वारी म्हटल्यानंतर चोपदार हवालदार राजा येणारा सरका बाजूला असं करत होते. ते आंधळ्याला काही दिसलं नाही, त्या रस्त्याच्या कडेला असं उभं होतं. ते बाजूला न सरकल्यामुळे त्या चोपदाराने काय केलं, त्याला ढकललं आणि ते डबऱ्यात जाऊन पडलं. आता ते पडल्यावर गप असायला पाहिजे की त्या डबऱ्यातून वर उठलं आणि म्हटलं ते बहुतेक एक चोपदार असायला पाहिजे. म्हटलं ते डोळे दाखवून ते आंधळ त्याला काही दिसत नव्हतं, ते चोपदार असायला पाहिजे. ही गोष्ट कोण ऐकलं, त्या चोपदाराने ऐकलं. हे आंधळ किती हुशार आहे म्हटलं, आंधळ आहे मी चोपदार ह्याला हे कसं ओळखलं म्हटलं. आणि तुला काय करतो म्हटलं, आता राजाजवळ नेतो म्हटले, राज दरबार. त्या आंधळ्याचा हात धरलं कोण, चोपदाराने, आणि राजाच्या दरबारामध्ये नेलं. आणि राजाला चोपदार सांगू लागले, राजेसाहेब आंधळ आहे परंतु लई हुशार आहे, मी चोपदार आहे म्हणून डोळं आंधळ असलं तरी सांगितलं म्हटले. काय सांगतोस म्हटले, ठीक आहे म्हटले, मग काय करूया, उद्यापासून तुला 1 रुपया पगार देतो म्हटले. कोण, त्या राजाने त्या आंधळ्याला. मग राजा म्हणाला, तो आंधळा आहे तुला सगळं समजतंय, होय समजतंय. मला सांग म्हटले, एका हातात मोती दिलं आणि दुसऱ्या हातात दगड दिलं, यातील मोती कुठला आणि दगड कुठलं सांग म्हटले. त्या आंधळ्यानं मोती घेतलं आणि दगड घेतलं हातामध्ये. जे हलकं होतं त्याला काय ओळखलं, ते म्हणते हे हातात मोती आहे आणि वजनात जास्त असल्यामुळे ह्या हातात दगड आहे. आता इथून पुढं तुला महिन्याला 2 रुपये पगार वाढवतो म्हणजे. कोणत्या राजाने म्हटले. आता तिसरा प्रश्न सांग म्हटले, माझी बायको कुठल्या खानदानाचे सांग म्हटले. आता पंचायत झाली तू. राजेसाहेब सांगतो म्हटले, एक काम करा म्हटले, ग्लासवर पाणी आणायला लावा तुमच्या राणीला. आता पाणी आणायला आत गेली ती राजाची पत्नी राणी. पाणी आणल्यावर सांगू लागला तो आंधळा, राजेसाहेब तुम्ही रागावू नका म्हटले, तुमची बायको तमासगिरीच्या खानदानीत आहे म्हटले. काय सांगतो म्हटले, होय म्हटले. राजा आत गेला आणि त्या राणीला आपल्या पत्नीला विचारलं, होय ग तुझी आजी काय करत होती. माझी आजी 1 नंबर तमाशगिरी होती म्हटलं. ठीक आहे म्हटला. राजा म्हटला, अगदी बरोबर, आंधळ लई हुशार आहे म्हटला. बर इथून पुढे तुला काय झालं, 3 रुपये पगार म्हटले महिन्याला. आता शेवटचा एक प्रश्न विचारतो म्हटले, माझा आजा कुठल्या खानदानीत सांग म्हटले. आता तू आंधळा सांगू लागला, तुझा आजा भिकाऱ्याच्या खानदानीत सांग. राजा आत गेला, आपल्या आजीला विचारायला, आजा काय करत होतो का आजी. सगळ्या गावात 4 गावात भीक मागत होता म्हटलं. पुन्हा बाहेर आला आणि त्या आंधळ्याला राजा म्हणू लागला, हे कसं काय ओळखलंस म्हटले. चोपदार आहे कसं काय ओळखलंस म्हटले. चोपदाराला एक सवय असते, पाठीमागे सरक पुढे असते, कुठली का बोली कुठल्याही फडावरती चोपदार बसत नाहीत. डोक्यात बसते म्हणून आमच्या फडावरती काठीनेच घातलं जायचं म्हणून हे चोपदारांनी सांगितलं म्हटलं. बरोबर आहे. दुसरा प्रश्न सांग म्हटले, ह्या हातात मोती आणि ह्या हातात दगड कसे. वजनाला हलकं मोती आणि जास्त दगडाचं वजन जास्त म्हणजे दगड आहे म्हटले. ठीक आहे म्हटले. तिसरा प्रश्न सांग म्हटले, माझी बायको तमाशगिरीच्या खाण्याची कसं काय सांगितलं, ओळखलं म्हटले. ज्यावेळी पाणी आणायला गेली त्यावेळी थाई ते लेझीम वाजवत झाली, थाई ते नाचत झाली. ज्या घरात कुलवान स्त्री असतात ते चालत असताना पायाचा आवाज करू देत नाही. ते नाचत आल्याबरोबर ही तमाशगिरीच्या खानदानीचं नाही ओळखलं. ठीक आहे. माझा आजा भिकाऱ्याच्या खाणे हे कसं काय ओळखलं म्हणते, सांगतो ऐका म्हणते. आता पहिल्यापासून तुझ्या राजवाड्यात आल्याबरोबर पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिले 1 रुपये पगार केला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 रुपये पगार दिला. मग भिकारी आहेस काय कोणाच म्हटले. 1-1 रुपयाने पगार वाढवलास म्हणजे तू भिकारीच असायला पाहिजे ओळखलं म्हटले. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय, कीर्तनामध्ये टाळी वाजवत असताना मुखानं नामस्मरण केलं सगळ्यांचा उद्धार होतो. म्हणून काय सांगू मी संतांचे उपकार,
मज निरंतर जागविती काय द्यावे अशी भावी उतराई ठेवितो पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे अशी भावी उतराई ठेवितो पायी जीव थोडा. शेवट मला सांगतात आम्हाला तुम्हाला कसं सांगतात सांभाळता या जगताला तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती त्यांचे मत येतील सांभाळी. एकदा गंमत अशी झाली गवताचाच गोटा होता आणि गवताचंच घर होतं आणि त्या गवताच्या त्या घरामध्ये त्या आईचं लेकरू झोपलेलं होतं पाळण्यामध्ये आणि त्या गवताच्या गोट्यामध्ये त्या घरामध्ये गाईचं वासरू बांधलेलं होतं. सकाळच्या वेळेला डोंगरामध्ये गाय चरायला गेली आणि ती माता माऊली आई कामावर गेली आणि दुर्दैव असं घडलं दुपारच्या 12 वाजता त्या गवताच्या घराला त्या गवताच्या कुटीला आग लागली. त्यावेळी माता माऊली कामावरून येत होती आणि गाय सुद्धा त्या डोंगरावरून चरून येत होती. प्रथम कोणाला ती आई आली. कोणती आई आली? त्या बाळाची आई आली. आपला बिड्डा डोक्यावर टाकला आणि मोठा आग लागल्यामुळे त्या कुपी ती जाऊ शकली नाही. माझ्या मुलाला वाचवा डोकं बडून घ्यायला लागली, दगड घेतली, रक्तबंबाळ झाली, डोलू लागली. परंतु एवढा मोठा भयानक आग लागलेला असल्यामुळे त्याला त्या बाळाला कुणी वाचवू शकले नाही. तेवढ्यात गाय जंगलातून चरत परत येत होती. गायीचे ते पारसं ते किंकाळ्या मारत होतं, धडपडत होतं. गायीनं मला बाळाला वाचवा म्हणून कुणाला ते सांगू शकले नाही. ती डायरेक्ट काय गेली त्या आगीमध्ये त्या झोपडीमध्ये गेली, त्या आगीत गेली आणि तो दोरा होता त्या गायीच्या पारसाचा त्या दोरा आपल्या शिंगाने तोडला आणि सुखरूपपणे त्या गायीच्या पारसाला बाहेर काढलं आणि गायीचं वासरू वाचलं आणि त्या मातेचं जे मूल होतं ते आज भस्मसात झाले. म्हणजे ज्याप्रमाणे गाय आपला जीव धोक्यात घालून आपल्या बाळाला वाचवते त्याप्रमाणे संत महात्म्या आपला जीव धोक्यात घालून आम्हा तुम्हाला या जगताला सांभाळण्याचं काम केलेलं आहे. म्हणून काय द्यावे अशी व्हावी उतराई ठेवी तुहा पायी जीव थोडा. झालेली सेवा सद्गुरु परमपूज्य सद्गुरु अण्णा महाराजांच्या पांडुरंग परमात्म्याच्या माता माऊलींच्या टाळकरीच्या म्हटलेल्या सगळ्यांच्या घरात झोपलेल्यांच्या न आलेल्यांच्या सगळ्यांच्या त्यांनी ठेवून बोलण्याच्या ओघात माझ्या मुखातून एखादा अपशब्द गेला असला तरी क्षमा करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध क्षमा सलिमीच्या उत्तरा तुकावणे क्षमा करा. Amen.
देवी तो हा पारे